बेळगाव शहरातील चव्हाडगल्ली परिसरात गेल्या अनेक दिवसापासून ड्रेनेज पाईपलाईन वारंवार तुंबणे, सांडपाणी रस्त्यावर येणे आणि दुर्गंधी पसरल्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते। या समस्येची तातडीने दखल घेत बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ शेठ यांनी परिस्थितीची पाहणी करून तातडीने ड्रेनेज दुरुस्ती आणि आवश्यक विकास कामे सुरू करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले। चव्हाडगल्ली परिसरातील परिस्थितीची पाहणी करताना आमदारांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांनी अडचणी जाणून घेतल्या। यावेळी रस्ते, गटारी, ड्रेनेज व्यवस्था आणि पाणी पुरवठ्याशी संबंधित समस्या प्राधान्याने सोडवण्यासंदर्भाचे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले। यावेळी बोलताना आमदार आसिफ शेठ म्हणाले की चव्हाडगल्लीसह शहरातील अनेक भागामध्ये जुन्या ड्रेनेज व्यवस्थेमुळे वारंवार समस्या निर्माण होत आहेत। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री विशेष निधीतून आवश्यक विकास कामे हाती घेण्यात आले असून संपूर्ण परिसराचा टप्प्याटप्प्याने विकास करण्यात येणार आहे। चव्हाडगल्लीमध्ये युजीडीचं काम स्टार्ट केलेलं आहे, ते लवकरच काम चालू आहे, लवकर संपून जाईल। त्याच्याबरोबर इथं ड्रेन्स आणि रोड पूर्ण एक कंप्लीट होतील। तर पाण्याची कुठं थांबवत आहे, स्टॅग्नेट होतं, ते स्टॅग्नेट व्हायचं बंद होत आहे। आजचे कॉर्पोरेटर जे पण इथले ह्या चव्हाडगल्ली आणि आतल्या गल्ल्यांचं जे पण सांगितलेलं आहे ते काम आम्ही प्रारंभात केलेलं आहे। ड्रेनेज समस्येवर तातडीने कारवाई सुरू झाल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत आमदार आसिफ शेठ यांचे आभार मानले। यावेळी परिसरातील महिला, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।